नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलो आहोत ढेबेवाडीला, कोमलच्या गावी, म्हणजेच माझ्या सासरवाडीला. तर आता आमचं फिरायचा प्लॅन झालेला आहे. संध्याकाळची वेळ आहे, आता आम्ही निघतो आहे फिरायला जायला. तर आता बघूया पुढे कसं काय होतं ते. ह्या आता आपल्या 2 गाड्या घेतल्यात आपण फिरायला जायला. हां, ह्या गाड्या आणि आता थोडा रिमझिम पाऊस चालू झाला आहे. ही ढेबेवाडीची मेन बाजारपेठ. इकडे खाली स्टँड आहे. तर ही इकडे स्टँड आहे आणि हा रस्ता सरळ कराडला जातो. आता आम्ही चाललोय नाईकबा या ठिकाणी. नाईकबा हे तसं जागृत देवस्थान आहे या साईडचं. पवन चक्की वगैरे पण आहे. तर आता पाऊस सुरू झालेला आहे, तरी पण आम्ही पावसातनं आता फिरायला चाललो आहे. आता पावसाचा पण आम्ही आनंद घेतो. मस्त असा पाऊस, असे ढग वगैरे खाली उतरलेले आहेत. आणि आम्ही खायला मस्त की गरमागरम वडापाव घेतलेला आहे. इथला फेमस वडापाव चंदू म्हणून. तर इथं काही ढेबेवाडीला आलात तर जरा नक्की व्हिजिट करा. तर आम्ही नाईकबासाठी इकडनं राईड घ्यावं लागेल आपल्याला. इकडे बघू शकतो सगळं निसर्ग एकदम हिरवेगार झालेला आहे. तर इकडे भुईमुगाची शेती, परत ऊस लावलेला आहे इकडं. पावसामध्ये हे सगळं पीक घेतलं जातं इकडे या साईडला. मका, पाऊस तसा आहे छोटा, पण बाईक वरती खूप लागते. तर हे आहे नाईकबा देवस्थानाचा प्रवेशद्वार. तर इथून पायऱ्या आहेत ज्या डायरेक्ट मंदिरापर्यंत आपल्याला घेऊन जातात. आणि हा इथून रोड आहे जिकडून गाड्या पण जातात मंदिरापर्यंत. तर हा नाईकबा राजाचा घोडा, मानाचा घोडा. काका आहेत ते आपल्याला नाईकबाची स्टोरी एक थोडक्यात सांगते. हा सांगा. काय माहिती का, जानवले हे जे भक्तमय आहे पुजारी, त्यांच्या घरात ही कृष्णाबाई जन्माला आल्यानंतर ती लहानाची मोठी झाली. पुन्हा घरातल्या गाया घेऊन ती डोंगरात जाईल. आणि डोंगरात जात असताना एक कपिला म्हणून गाई नावाची होती. कपिला नावाची गाई. त्या गाईला म्हणजे वासरू वगैरे काही झालं नाही, पण ती डोंगरात जायची, ती जंगलात शिरायची. म्हणजे रोज गाई कुणीकडे जाते म्हणून तिनं मागणी गेली. तर त्या दगडाच्या शिळेवर धार लागली, दुधाची धार. असं 2-3 बघितलं. मग येणं जेव्हा नेलं आपलं तिथं दगडाला नैवेद्य दाखवायचा. आणि असं दिवस गेले. तिथं आपली जायची, पाया पडायची, ती देवच आहे म्हणणार. मग असं करत करत मोठी झाली. घरातल्या आई वडिलांनी सांगितलं तुझं लग्न. ती म्हणजे माझं लग्न करायचं नाही. लग्न ठरलं जर न ऐकता. आणि लग्न ठरल्यानंतर नदीला जाऊन चुळा मारलेला. ती घरात आंघोळ करत नव्हती, नदीला रोजची करायची. नाईकबा देवाला नदीला जातो आपण रोज, तशी ती गेली. आणि आंघोळ बुडी मारल्याबरोबर हातातून सगळ्या मागण्या आपोआप. वराड आणायला गेलेलं तिकडचं वराड नवरा त्या गाडीत बसलेलं टीव्ही खाल्लं. आणि ते वराड परत आले आणि लग्न कॅन्सल केले. त्यापासून थकली तरी जात होती रोज. पुन्हा देवाला आराधना केली की मी आता थकले, मला काही इथून येता येणार नाही. मग तिथनं म्हणजे देवानं सांगितलं की तू पुढं जा, मागं बघू नको. मग ती हितवर आली आणि त्या दगडाचा आवाज आल्या म्हणून तिनं हात लावला. ती तिथून ही कृष्णाबाई. हे थोडक्यात आपली सारवलं. म्हणजे या कृष्णाबाईनं नाईकबाचं गोरस्थान काढलं. त्यामुळे ते शेळा जे दोघं निघालेला त्याचा खोजरा. तुम्ही आला का देवाचा? हा आम्ही आलोय. मी असं आहे का नाही त्याच्यातलं ते
पाषाण मूर्ती म्हणजे तुझ्यात मूर्ती वगैरे असं काही स्वयंभू मूर्ती आणि त्यापासून हे लोक पाणी यांच्याशिवाय कुणी पाणी घालायचं नाही. कुठलाही माणूस असला तरी नाही हेच घालायचे. जाणवल्यापैकी तुझ्या कुटुंबातले आणि ती अनेक जाणवली पुन्हा घरात ही झाली. आता वारानं 5-6 जण होते का नाही तिथे ते रोज 11 वाजता जायचं, उद्या 11 वाजता खाली यायचं, पुन्हा 6 जण जायचं असं रोज आता रुटीन. आणि ते देवाचं काम म्हणजे कुणी शासनाची मदत नाही काय नाही. तुमच्यासारख्या देणग्या दिल्या त्याच्यावरती देवाचं काम चालू अजून चालू. राजस्थानचे लोक आहेत अशा प्रकारची कथा पडते. तर आता मी तुम्हाला ते कृष्णामाईचं तो हात उठलेले दगड आणि त्या काकांनी जी स्टोरी सांगितली ते दाखवतो. तर ह्या त्या पायऱ्या आणि हे ते इथे मंदिर आहे कृष्णामाईचं. हे ते मंदिर आणि ही ती शंकराची पिंड. तर आता आपण नाईकबा देवस्थानच्या इकडनं हे परिसर बघू शकता. मस्त एकदम हिरवेगार झालेलं आहे. इकडे समोर गाव आहे, चांदुगडे म्हणून गाव आहे इकडे. मंदिराच्या समोरच त्या गावाची कमानी आणि या नाईकबाच्या पायऱ्या. हे 2 रस्ते आहेत. तो हा सरळ रस्ता जातो सनपूरला आणि हा जो वरच्या बाजूला रस्ता जातो तो नाईकबाला जातो. तर आपल्याला छोटासा घाट लागेल आता इथे. तर चला, इथे डायरेक्शन्स दिलेल्या आहेतच. आता पावसामुळे मस्त हिरवळ आहे आजूबाजूला रस्त्याच्या. इकडे पवनचक्की पण आहे. इकडे पवनचक्क्या खूप बघायला भेटतात वरती डोंगरावर. आता आपण जिकडे जाणार आहे तिथून पण थोडंसं एक 5 मिनटं वरती गेलो की तिथे पण पवनचक्क्या आहेत. तर आम्हाला वेळ भेटलाच तर आम्ही जाऊ. पाऊस पण खूप आहे. तुमच्या घाटात आता छोटे छोटे धबधबे तयार झाले. तिथे धबधब्यावरती जाल एकदम आपली काळजी घ्या, कारण की आता खूप अशा केसेस भेटतात आपल्याला की बघायला भेटते की कोणी वाहून जाते, कोणी धबधब्यावरती पाय घसरून पडते. तर त्याच्यामुळे आपण स्वतः काळजी घ्या. फिरा मस्तपैकी, एन्जॉय करा, आनंद घ्या, पण स्वतःची काळजी पण घ्या आणि दुसऱ्याला त्रास नाही होईल हे पण बघा. तर हे मंदिराचं पार्किंग आहे या बाजूला. हे मंदिराच्या बाहेरचं सगळं मार्केट आहे. म्हणजे तुम्हाला मंदिरात लागणाऱ्या गोष्टी असतात, ओटीचं वगैरे सामान, नारळ. तर इथे असे दुकानं असतं जिकडे आपण ओटीचं सामान, नारळ वगैरे घेऊ शकतो. तर हे आहे नाईकबा प्रसन्न देवस्थान. तर आतमध्ये जाऊया आपण बघायला. तर ही एंट्री आहे देवाची. आतमध्ये अलाउड नाही फोटोशूट वगैरे करायला.
तर आपण आता मंदिरातनं दर्शन घेऊन आलेलो आहे. तर आता आपला पुढचा प्लॅन आहे की वरती आता फिरायला जाणार आहोत आपण. आणि आपण आता नाश्ता पण घेतलेला आहे खायला. तर आता वरती त्याचा आस्वाद घेऊया पावसात मस्तपैकी. तर इकडनं आता आपण निघालेलो आहोत मंदिराच्या इकडनं. आता आपल्याला इकडनं राईड करून वरती जायचं आहे. आणि तर समोर बघू शकता या पवनचक्क्या मस्तपैकी आहेत. सगळीकडे बघितलं तर पवनचक्की तर खूप सारे आहेत. तर पवनचक्कीने इथं इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. आणि इकडनं या आपण ज्या खाली आपण तिथे आपण जिथे पायऱ्या बघितल्या होत्या त्या पायऱ्या इथे येतात आणि मंदिराजवळ पोहोचतात. तर असा इकडचा परिसर. तर आपण आता या पवनचक्कीच्या इथं थांबलो आहे. बघू शकता ही पवनचक्की. आणि या कोमलच्या बहिणी इथं खूप साऱ्या पवनचक्क्या आहेत. बघू शकता व्हिडिओमध्ये. नजर जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत पवनचक्क्या. आणि आम्ही ह्या पवनचक्की खाली थांबलोय. एकदम जवळच आहे. पवनचक्कीला तुम्हाला येत असेल व्हिडिओमध्ये की नाही माहीत नाही, पण एकदम आता खालती उभे राहिलात ना पवनचक्कीचा खूप सारा आवाज येतोय. आणि थंड हवा एकदम हे झाले. आणि हे पियू आणि हे चकुली म्हणजेच आदिती, पियू म्हणजे प्रिया. तर आपण इथं थांबलोय. ते ह्या पवनचक्कीमध्ये जाण्यासाठी हा दरवाजा आहे. तर याच्या आतमध्ये बहुतेक लिफ्ट असते किंवा शिड्या असतात वरती जायला. म्हणजे काय याच्या पवनचक्कीमध्ये बिघाड आला तर इकडनं वरती टेक्निशियन जातात आणि त्याचे काय फॉल्ट्स असतील ते रिझॉल्व्ह करतात. मस्तपैकी वडापावचा आस्वाद घेतोय. बघा सगळे वडापाव एन्जॉय करतात. छोटीशी अशी पार्टी निसर्गासोबत एकदम छान अशी. तुम्ही पण कधीतरी इकडे ट्रिप प्लॅन करा आणि असं मस्तपैकी वडापाव घेऊन या. एकदम सुंदर वाटेल तुम्हाला पण. या सुंदर अशा व्ह्यूसोबत आता या गरमागरम वडापावचा आपण आस्वाद घेऊया. चला आपला महाराष्ट्राचा वडापाव. तर अशा प्रकारे आपली शॉर्ट ट्रिप झालेली आहे. मस्तपैकी वडापाव वगैरे पण आम्ही खाल्लेला आहे. आणि इकडच्या निसर्गात आम्ही खूप सारे फोटोज पण काढलेले आहेत. तर फोटोज बघण्यासाठी आमच्या प्रत्येकाच्या प्रोफाईलवरती जाऊन व्हिजिट करा. आणि आता तुर्तास आम्ही हे व्हिडिओ थांबवत आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला टाटा बाय बाय. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.